आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासणार आहोत। पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे। म्हणजेच अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक स्थूल अर्थशास्त्र। मग आपण सविस्तर माहिती अभ्यासत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय या दोन शाखांचा स्वतंत्र अभ्यास करत आहोत। मग पहिली शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र। मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आपण बघितलं, लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र। मॉरिस डॉबची व्याख्या आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र। त्यानंतर वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र। मग यावरून आपण याची व्याप्ती बघितलेली आहे। व्याप्तीमध्ये सुद्धा किंमत निश्चिती केली जाते। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन घटकांची किंमत निश्चिती केली जाते। आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते, यावरून त्याची व्याप्ती लक्षात आली। त्यानंतर वैशिष्ट्ये आपण बघितले, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास असेल, मूल्य सिद्धांत म्हणून ओळख असेल, असे वेगवेगळे वैशिष्ट्य पाठीमागच्या लेक्चरला आपण अभ्यासलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राची जी सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा आहे, या शाखेचे नेमकं महत्त्व काय आहे। मग त्यामधलं पहिलं महत्त्व जे आहे ते म्हणजे किंमत निर्धारण। मग सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा काय काम करते किंवा अर्थव्यवस्थेला किंवा अर्थशास्त्राला कशी उपयोगी आहे, मग महत्त्व किंवा उपयोग देखील त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। मग पहिलं महत्त्व जे आहे किंमत निर्धारण, म्हणजेच वस्तू व सेवांची किंमत निर्धारण करण्यासाठी, निर्धारण म्हणजे ठरविणे, बरोबर आहे का नाही। मग वस्तू व सेवांची असेल, वस्तू व सेवा, त्याच पद्धतीनं उत्पादन घटक आहे का नाही, याचं आपण बघितलेलं आहे। याची किंमत निश्चिती करण्याचं काम ही शाखा करते। ही शाखा म्हणजे कोणती? सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा। म्हणून पहिलं महत्त्व काय आहे की वस्तू व सेवांची किंवा उत्पादन घटकांची किंमत ठरविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे का नाही। मग वस्तू व सेवांची किंमत निश्चिती कशी ठरते हे आपण बघितलं। तयार किंवा उत्पादित वस्तूला मागणी किती आहे आणि त्याचा पुरवठा किती आहे, या दोघांचं जेव्हा समतोल किंवा संतुलन होतं, त्या समतोल बिंदूला किंमत निश्चित होत असते। ते पुढे आपल्याला बघायचं आहे। बाजार पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये बघायचं आहे, वस्तूची किंमत निश्चिती किंवा समतोल पूर्ण स्पर्धा बाजारातील किंमत निश्चिती या पॉईंटमध्ये पुढे आपल्या लक्षात येणार आहे। पण महत्त्व काय आहे की वस्तू व सेवा अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू उत्पादित होत असतात, आहे का नाही। अनेक प्रकारच्या वस्तू आहे, पुस्तक आहे, डस्टर आहे, खडू आहे का नाही, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहे, इतर वस्तू आहे, काही सेवा आहे। या वस्तूंची जी निर्मिती होते तर त्यांची किंमत निश्चिती करण्यासाठी किंवा किमतीचे निर्धारण करण्यासाठी किंवा किंमत ठरविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र शाखा महत्त्वाची आहे। त्यानंतर दुसरं आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था। दुसरं महत्त्व काय आहे? मुक्त बाजार अर्थव्यवस्था। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बाजार म्हणजे काय? विशिष्ट भूप्रदेश। बाजारामध्ये कोणाची भूमिका महत्त्वाची असते? एक विक्रेते आणि एक ग्राहक, आहे का नाही। विक्रेते किंवा मग उत्पादक आणि ग्राहक या दोघांची भूमिका बाजारामध्ये महत्त्वाची असते। उत्पादकांनी उत्पादन केलं तर त्या ठिकाणी ग्राहकांचं समाधान होईल, आहे का नाही। केवळ ग्राहक बाजारात आले, उत्पादनाचा तपास नाही, वस्तू नाही, चालेल का? बाजार भरेल का? नाही। मग या अर्थव्यवस्थेच्या बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जी बाजार संकल्पना आहे किंवा विशिष्ट भूप्रदेशामध्ये आहे, या विशिष्ट भूप्रदेशामध्ये ज्या उत्पादन संस्था आहे यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। म्हणजेच काय की त्यांना कशाच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे? कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कोणी करावं, किती प्रमाणात उत्पादन करावं, कशा पद्धतीनं करावं, कोणासाठी करावे, या अनेक प्रश्नांचं उत्तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र देत असतं।
कोणताही व्यवसाय चालवायचा असेल, उत्पादन संस्था किंवा त्या ठिकाणी उत्पादन सुरू करायचं असेल तर काय करावं लागतं, सुरुवातीला वस्तूला मागणी किती आहे किंवा संस्था उभारणीसाठी खर्च किती येणार आहे या गोष्टींचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं खाजगी उत्पादन ज्या संस्था आहे या खाजगी उत्पादन, कारण आपण बघितलं खाजगी का शब्द वापरला, कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. मग हा अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र खाजगी व्यावसायिकांना मार्गदर्शन करतं. कोणतं मार्गदर्शन करतं, उदाहरणार्थ कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे, कोठे करावे, कोणी करावे, केव्हा करावे, अशा पद्धतीचे अनेक आर्थिक प्रश्न आहे. या आर्थिक प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची शाखा ही खाजगी उत्पादकांना महत्त्वाची आहे. म्हणून मुक्त बाजार अर्थव्यवस्था समजण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची शाखा IMP किंवा इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाची आहे. पुढे विदेशी व्यापार समजण्यासाठी सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची मदत त्या ठिकाणी होते. मग उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या भूभागामध्ये वस्तूचं उत्पादन घेतात एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या भागामध्ये आणि त्याच ठिकाणी त्याला मागणी असेल असं नाही. मग अशा वेळेस जर वस्तूचं उत्पादन जास्त असेल अशा वेळेस आपण काय करतो, वस्तूची निर्यात करतो, आहे का नाही, निर्यात करतो किंवा मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, आहे का नाही, ज्यावेळेस वस्तू व सेवांची वाहतूक करायची असते त्यावेळेस त्याला जकात वगैरे भरावं लागतं. मग या जकातीचे काय परिणाम तुमच्या उत्पादनावर होईल, जकातीच्या किमती जर जकाती वाढल्या तर खर्च नक्की वाढणार आहे, खर्च वाढला किमती देखील वाढणार आहे. मग किती जकात वाढल्याने किती किंमत वाढवावी आणि किती जकात कमी केल्यानंतर किती किंमत कमी करावे, हे असे जकातीचे जे परिणाम आहे हे परिणाम समजून देण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे. किंवा मग जे आयात निर्यात म्हणतो आपण, या आयात निर्यातीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात काय करावं लागतं, जे टॅक्स असतात किंवा जकाती आहे त्या भराव्या लागतात. मग विदेशी व्यापार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, मग त्यानंतर चलन विनिमय दराची निश्चिती, आहे की नाही, निर्यात करायची म्हटलं की एका देशाचं चलन दुसऱ्या देशाचं पहिल्या देशात किंवा तिसऱ्या देशात, अशा पद्धतीनं विनिमय दराची निश्चिती कशी करावी ह्यासाठी सुद्धा काय केलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतं. मग आता उदाहरणार्थ भारतामध्ये काय रुपया आहे, चलन काय भारताचं रुपया आहे, अमेरिकेचं काय आहे डॉलर आहे का नाही. मग जर भारतामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू अमेरिकेत गेल्या, इकडं रुपयामध्ये त्याची किंमत निश्चित केलेली आहे, मग तिकडं डॉलरमध्ये किती करावी याचं मार्गदर्शन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतं आणि त्यामुळे विदेशी व्यापार करणे सोपे जातं. म्हणून विदेशी व्यापारासाठी देखील सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे. पुढे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक म्हणजे पैशाच्या बाबतीत, प्रारूप म्हणजे संज्ञा, संकल्पना म्हणजे अर्थशास्त्रीय काही संज्ञा आहे त्यांची निर्मिती देखील सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केली जाते. उदाहरणार्थ मागणी, आहे का नाही, ही सुद्धा काय आहे, अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. आर्थिक प्रारूप आहे, ते प्रारूप म्हणजे संज्ञा, त्याला परफेक्ट अशी व्याख्या केलेली असते, ती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केली जाते. मागणी म्हणजे काय, आहे का नाही, मग मागणीची व्याख्या केलेली जाते किंवा इच्छा, क्रयशक्ती अधिक पैशाचे पाठबळ यांचं एकत्रीकरण म्हणजे मागणी. म्हणजे मागणीची संकल्पना समजली की नाही आपल्याला. मग ही मागणीची संकल्पना या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विशेष तज्ज्ञाने व्याख्या केलेली असते, संज्ञा दिलेल्या असतात. म्हणून या वेगवेगळ्या संकल्पना किंवा संज्ञा आपल्या लक्षात येतात. मागणी असेल, पुरवठा असेल, आहे का नाही, ही सुद्धा आर्थिक प्रारूप आहे. त्यानंतर तुमची बचत असेल, आहे का नाही, बचत कशाला म्हणायचं, गुंतवणूक कशाला म्हणायचं, याच्या परफेक्ट व्याख्या या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये दिल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यानंतर उपयोगिताची संकल्पना असेल, आपल्यासाठी नवीन आहे.
उपयोगिता म्हणजे काय? मग मानवी गरज भागविण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता. ऐकणे नवीन संज्ञा उपयोगिता म्हणजेच आर्थिक चलांची निर्मिती या सूक्ष्म अर्थशास्त्रामधून झालेली आहे आणि त्याची माहिती मिळण्यासाठी आपल्याला या अर्थशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून ही शाखा आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी देखील सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करतं. मग व्यावसायिक निर्णय म्हणजे कोणते? मग एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे का नाही? अर्थशास्त्राविषयी चालू आहे. अर्थशास्त्राच्या शाखा 2 आहे. त्यामधली पहिली सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्या शाखेचं महत्त्व आपण अभ्यासत असतो. त्यामधला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी ही शाखा महत्त्वाची ठरते. मग व्यावसायिक निर्णय म्हणजे काय? एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला चहाचा व्यवसाय सुरू करायचा आहे का नाही? मग चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल? खर्च किती येतो त्याचं बजेट करावं लागेल आहे का नाही? मग आपल्याला जागा बघावं लागेल, जागेला किती भाडं द्यायचं. त्यानंतर आपल्याला गॅस बघावं लागेल, शेगडी बघावं लागेल, त्यानंतर त्याची रचना कोणत्या ठिकाणी करायची, त्यानंतर आणखीन साधनसामग्री काय लागणार आहे, कच्चा माल काय लागणार आहे, तुमचे चहाचे ग्लास असेल, चहा बनवण्यासाठी पातेलं असेल किंवा इतर जी साधनसामग्री आहे याचं टोटल आपल्याला एकूण उत्पादन खर्च किती लागणार आहे हे समजण्यासाठी ही शाखा आपल्याला मदत करते. मग या शाखेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं. मग हा झाला उत्पादन खर्च, बरोबर आहे की नाही? मग हा उत्पादन खर्च झाल्यानंतर मग या उत्पादन खर्च किती येतो याच्यावरून वस्तूची किंमत निश्चित करायची. चहा 5 रुपयाला आपल्याला परवडेल का? जर खर्च जास्त येत असेल तर आपण 7 रुपये 10 रुपयाला करू शकतो. आणि जर खर्च कमी करीत असेल तर वाजवी म्हणजे योग्य दरात सुद्धा आपण चहाची विक्री करू शकतो. म्हणजे हे अर्थशास्त्र काय सांगतं की एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी अगोदर खर्च किती येणार आहे, एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च येणार आहे. मग त्या खर्चावरून जर आपल्याला समजलं एक कप चहा बनवण्यासाठी जर आपल्याला 3 रुपये खर्च येत असेल तर मग आपण 2 रुपयाला तो चहा विकून चालेल का? नाही चालणार. आणि 3च रुपयाला विकून चालेल का? तरी नाही चालणार. कारण आपल्याला आपला रोजगार सुटला पाहिजे, नफा आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग आपण काय करणार? 1 कप चहासाठी जर 3 रुपये खर्च येत असेल तर आपण काय केलं पाहिजे? त्याची 5 किंवा 6 रुपये अशी किंमत निश्चित करतो. म्हणजे अशा अनेक वस्तू व सेवांच्या बाबतीत आहे, अनेक व्यवसायांच्या बाबतीत आहे की अगोदर उत्पादन खर्च बघितला जातो, त्यावरून वस्तूची किंमत ठरवली जाते आणि मग त्यानंतर त्यावरून आपला नफा ठरत असतो. म्हणजेच व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची शाखा महत्त्वाची आहे. पुढे शासनास उपयुक्त. शासनाला ही शाखा का उपयुक्त आहे? कारण शासनाला अनेक धोरणं ठरवावी लागतात आहे का नाही? आर्थिक जी धोरणं आहे, उदाहरणार्थ कर विषयक धोरण आहे का नाही? कर विषयक धोरण. मग आता कोणत्या वस्तूवर किती कर आकारणी करावी याचं मार्गदर्शन सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. कारण काय? जर कर आकारणीत थोडासा बदल झाला, कर जास्त केला तर वस्तूची किंमत वाढवावी लागेल आणि वस्तूची किंमत जर वाढली तर ग्राहकांना घेणं परवडणार नाही, त्याची मागणी कमी होईल. म्हणजे अशा पद्धतीनं कर विषयक कसं निश्चित करावं, अशा पद्धतीनं सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र शासनाला काय करतं? कर विषयक धोरणाच्या बाबतीत सुद्धा उपयोगी ठरतं. त्याच पद्धतीनं किंमत विषयक धोरण, किमतीचं धोरण. मग आता कोणत्या वस्तू व सेवांची किंमत किती ठरवावी, कोणत्या वस्तूला मागणी किती आहे, कोणत्या वस्तूला खर्च किती आहे, त्या वस्तूचा पुरवठा किती होऊ शकतो, यावरून किंमत निश्चित करण्यासाठी सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र शासनाला मदत करतं आहे की नाही? अनेक वस्तू व सेवा आहे यांच्या किमतीची निश्चिती ही शासन करत असतं, ते किंमत विषय धोरणामध्ये आहे की नाही? अशा पद्धतीनं तुमचं खर्च विषयक धोरण असेल, शासकीय खर्च विषयक धोरण, किंमत विषयक धोरण, कर विषयक धोरण, अशा पद्धतीचे वेगवेगळे धोरणं निश्चित करण्यासाठी शासनाला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची शाखा उपयुक्त ठरते. शेवटचं महत्त्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणजेच अर्थव्यवस्थेचा विकास. कल्याण म्हणजे काय? विकास.
अर्थव्यवस्थेचा विकास साध्य करण्यासाठी त्या विकासाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक मोठा आधार आहे. याचं कारण काय आपण व्याप्तीमध्ये बघितलेलं आहे. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये काय बघितलं जातं, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आहे की नाही, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. नंबर 2 उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे जेव्हा जर तुम्ही उत्पादन क्षेत्रातली कार्यक्षमता जर वाढवली, उत्पादन वाढवलं, तर तुम्हाला ग्राहकांची संख्या म्हणजे उपभोग क्षेत्रातील सुद्धा कार्यक्षमता वाढवावी लागते. कारण काय, गतिमान अर्थव्यवस्था बनवण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा डेव्हलप किंवा विकास होण्यासाठी या आर्थिक कल्याणाचे सिद्धांत महत्त्वाचे असतात. आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे सिद्ध करण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी किंवा लोकांना अर्थव्यवस्थेला समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. म्हणजे अशा पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्राची जी शाखा आहे, या शाखेचे महत्त्व आपण या मुद्द्यांच्या आधारे बघितलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की अर्थशास्त्राची सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा किती महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासलेले आहेत आणि अर्थशास्त्राची शाखा जी आहे पहिली ती आपली या ठिकाणी तिची माहिती अभ्यासून झालेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राची शाखा दुसरी, शाखा नंबर 2 स्थूल अर्थशास्त्र, त्याला समग्र अर्थशास्त्र म्हणतात, त्याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांना त्याची माहिती मिळेल.